आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास। मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या आठवड्यात मुंबईत उपोषण करून मराठा आरक्षणाच्या GR-सह 6 मागण्या पूर्ण करून आले आहेत, परंतु तरी मराठा आरक्षणाबद्दल लोकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे। यावर जरांगे यांनी जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला दूध बंद करू अशी धमकी दिली आहे। तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार आहेत का असा सवालही विचारला आहे। टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं, मिळेल नाही मिळालं त्यांचं सगळं बंद। तिकडे बेटावर बसा म्हणा, मुंबईचं तुम्ही एकटे पडलेल्या घरात वाढलेले आहेत, आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो, तू टेन्शन घेऊ नको। हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही, यांना भाजी नाही द्यायचं, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं, मुंबईत तिथंच वाळू खा म्हणा ती समुद्रातली पाळू। हैदराबाद संस्थानाप्रमाणे प्रमाणपत्र देण्याची कारवाई करावी, हुलकावणी देता की काय असे आम्हाला वाटायला नको। प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात गॅजेटियरची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकारी 24 तास कामाला लावा आणि प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा। 17 सप्टेंबर पूर्वी ही प्रक्रिया सुरू करा। गाव पातळीवरील समितीला मनुष्यबळ द्या आणि कामाला लावा। हैदराबाद संस्थान जिथपर्यंत होते तिथपर्यंत काम करा, नसता आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल। राजकीय नेत्यांना आमच्याकडे येणे बंद करावे लागेल असा इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे। गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे। नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा। प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना, तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानेवर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। मागील 7 दिवसापासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। तत्पूर्वी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला। ते म्हणाले की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला। त्या गॅजेटियरनुसार आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाज आणि मल्हार कोळी समाजाकडून होत असेल तर त्या शासनाने दोन्ही समाजालाही लाभ द्यावा। आम्ही काही येवल्याप्रमाणे नाही असा टोलाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना लगावला आहे। कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, JR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या। मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे। आता त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलंय काय देवाला माहिती नाही, काय सगळं राज्य त्याचंच आहे। काय बघू आम्ही काय करायचं। कोर्ट 17 सप्टेंबर पर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा नारायणगड मेळाव्यात मोठा निर्णय, जरांगे पाटलांचा इशारा। विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे, मराठा समाजाला शांत राहण्याचा मनोज जरांगेंचा सल्ला।